आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात शपथविधीच्या बातम्यांनी। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी। फडणवीसांनी महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ, तर आझाद मैदानावर पार पडला ग्रँड सोहळा। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। शपथ घेण्याआधी एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे आणि आनंदी घेंचं स्मरण, तर अजित पवार यांच्या राज्याचे 6व्यांदा ते उपमुख्यमंत्री। भव्य शपथविधी सोहळ्यानंतर पहिली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न। वैद्यकीय मदतीच्या फाईलवर आता मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली स्वाक्षरी। पुण्याच्या रुग्णाला 5 लाखांची मदत। मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण। नागपूर अधिवेशनाच्या आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। मुख्यमंत्री या ठिकाणी विराजमान झाल्यावर मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। भाजपनं शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी केली होती। शिंदेंशिवाय पुढे जावा असं भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं होतं। शिंदेंच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। महायुतीतल्या 3ही नेत्यांमध्ये रशिया युक्रेन प्रमाणे युद्ध सुरू। गृहमंत्री, नगरविकास मंत्री, अर्थमंत्री या पदांवरून तिघांमध्ये संघर्ष। राऊतांची टीका। सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून कालिदास कोळंबकर भूषवणार विधानसभा हंगामी अध्यक्षपद, तर पुढील 3 दिवसीय अधिवेशनामध्ये कोळंबकरांकडे अध्यक्षपदाची जबाबदारी, तर 9 डिसेंबरला नव्या अध्यक्षाची निवड होणार। हिवाळी अधिवेशनामध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचा तडका, तर 9 वारी साडीतील तरुणी मंत्री आणि आमदारांचे स्वागत करणार। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 2 एजन्सीजची नियुक्ती। महाराष्ट्राला संपूर्ण सरकार मिळालं नाहीये। भविष्यात लोकांना गाजर दाखवण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार अर्धवट होईल, राऊतांचा दावा।